नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी केवळ इतिहास नाही तर एका संपूर्ण देशाचं भविष्य घडवलं. चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करूया. विचार करा, हा प्रश्नच किती मोठा आहे. ज्या व्यक्तीला वर्गात एका कोपऱ्यात बसवलं जायचं, तिला इतरांपासून वेगळं ठेवलं जायचं, तीच व्यक्ती पुढे जाऊन करोडो लोकांसाठी देशाची राज्यघटना लिहिते. हाच तो विरोधाभास आहे जो डॉक्टर आंबेडकरांचं आयुष्य दाखवतो. आणि त्यांच्या या अद्भुत प्रवासाची सुरुवात झाली होती अत्यंत कठीण परिस्थितीतून. तर या पहिल्या भागात आपण त्यांच्या लहानपणीच्या दिवसांवर नजर टाकूया. हे ते दिवस होते जिथे अनेक सामाजिक अडथळे आणि वैयक्तिक संकटं आली, पण त्याच संकटांनी त्यांना आतून घडवलं. अस्पृश्यता हा फक्त एक शब्द नाहीये, ती एक अतिशय क्रूर सामाजिक प्रथा होती. याचा अर्थ काय, तर समाजातील एका मोठ्या गटाला इतरांपासून वेगळं पाडणं, त्यांना हीन वागणूक देणं. आणि हाच तो सामाजिक शाप होता ज्याचा धक्कादायक अनुभव डॉक्टर आंबेडकरांना अगदी लहानपणापासूनच येत होता. त्यांचा संघर्ष किती खोलवर होता हे या काही गोष्टींवरून लक्षात येईल. ते त्यांच्या आईवडिलांचे 14वे अपत्य होते. विचार करा, लहानपणीच म्हणजे वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांच्या आईचं छत्र हरपलं आणि शाळेत गेल्यापासून ते शिक्षण संपेपर्यंत अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. इतकंच काय, तर त्यांचं लग्नही बाजारातल्या एका साध्या उघड्या मंडपात झालं होतं. पण मग त्यांच्या आयुष्यात एक असा निर्णायक टप्पा आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. एका शिष्यवृत्तीमुळे त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले गेले आणि इथूनच त्यांच्या एका अभूतपूर्व शैक्षणिक प्रवासाची सुरुवात झाली. त्यांच्या शिक्षणाचा वेग आणि आवाका पाहून खरंच थक्क व्हायला होतं. बघा, फक्त 10 वर्षांच्या काळात त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमधल्या जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमधनं मोठमोठ्या पदव्या मिळवल्या. MA, PhD, MSc, DSc. ही खरोखरच एक अविश्वसनीय कामगिरी होती. आणि असंही नाही की ते फक्त एकाच विषयात पारंगत होते. नाही, त्यांची पकड होती अर्थशास्त्रावर, कायद्यावर, राज्यशास्त्रावर, समाजशास्त्रावर आणि तत्त्वज्ञानावर सुद्धा. म्हणजे त्यांचं ज्ञान किती अफाट असेल याची कल्पना करा. पण एवढं शिक्षण घेऊन मायदेशी परतल्यावर काय झालं? चित्र खूपच वेगळं आणि धक्कादायक होतं. एका बाजूला बडोद्यात त्यांना लष्करी सचिव म्हणून मोठं पद मिळालं होतं. भविष्यात ते अर्थमंत्री होतील असंही ठरलं होतं. पण दुसरीकडे वास्तव इतकं कठोर होतं की अस्पृश्यतेमुळे होणाऱ्या अपमानामुळे त्यांना ती नोकरी सोडून द्यावी लागली. आणि याच घटनेनंतर त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी ठरवलं की मिळवलेलं ज्ञान फक्त पुस्तकांपुरतं नाही ठेवायचं. आता ते एक विद्वान तर होतेच, पण त्यासोबतच ते बनले सामाजिक न्यायासाठी लढणारे एक समाजसुधारक, लाखो लोकांचा आवाज. त्याने आपलं काम अगदी पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने पुढे नेलं. आधी 1924 मध्ये दलित वर्गाच्या कल्याणासाठी एक संस्था स्थापन केली. मग त्यांचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 1927 मध्ये बहिष्कृत भारत नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. आणि मग राजकीय हक्कांसाठी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. किती दूरदृष्टी होती बघा. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला परिषदेत त्यांनी एक अशी घोषणा केली ज्याने संपूर्ण देशालाच एक मोठा धक्का बसला. ते म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. या एका वाक्याने त्यांच्या चळवळीची दिशाच बदलून टाकली. आता आपण येतोय त्यांच्या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्याकडे. तो टप्पा जिथे त्यांनी स्वतंत्र भारताचा पाया रचण्यात एक निर्णायक भूमिका बजावली. ते खऱ्या अर्थाने एका राष्ट्राच्या भविष्याचे शिल्पकार ठरले. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि इतिहासाने एक विलक्षण वळण घेतलं. ज्या व्यक्तीला एकेकाळी शाळेच्या वर्गात बसू दिलं जात नव्हतं, त्याच व्यक्तीची स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री म्हणून निवड झाली. केवढा मोठा बदल होता हा. त्यांचं योगदान फक्त एका गोष्टीपुरतं मर्यादित नव्हतं, ते तर खऱ्या अर्थाने नव्या राष्ट्राचा आधारस्तंभ होते. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशाचा कायदेशीर पाया रचला. रिझर्व्ह बँकेची मूळ संकल्पना त्यांनीच दिली. इतकंच नाही तर त्यांनी अनेक प्रभावी पुस्तकंही लिहिली. त्यांच्या या कामाची दखल फक्त भारतातच नाही तर जगभरात घेतली गेली. ज्या कोलंबिया विद्यापीठात ते शिकले होते, त्याच विद्यापीठाने 1952 साली भारताच्या राज्यघटनेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना मानद पदवी देऊन त्यांचा गौरव केला. आणि मग आयुष्याच्या शेवटी त्यांनी 21 वर्षांपूर्वी घेतलेलं ते वचन पूर्ण केलं. 1956 साली नागपूरमध्ये एका ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. समानतेसाठी आणि मुक्तीसाठी आयुष्यभर केलेला त्यांचा शोध जणू या क्षणी पूर्ण झाला होता. तर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न.
डॉक्टर आंबेडकरांनी समानता, बंधुता आणि मानवतेचा जो विचार दिला त्याने एका देशाला दिशा दिली. तोच विचार, तोच वारसा आज आपल्यासमोर असलेल्या समस्या सोडवण्यासाठी किती महत्त्वाचा ठरू शकतो यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.